चला, नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आणि सर्वात महत्त्वाच्या सर्वात जास्त वॅकन्सी असलेल्या ठिकाणी जिथं कंटिन्युअसली जागा निघणार आहेत अशा रेल्वे डिपार्टमेंटच्या एक्झामच्या स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा मी तुमचं स्वागत करत आहे। जर तुमची 12वी झाली असेल किंवा डिग्री झाली असेल आणि एज लिमिट सुद्धा खूप जास्त यांनी बऱ्यापैकी वाढवलेली आहे, या एज लिमिटमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही रेल्वे भरतीची तयारी मराठीमध्ये करू शकतात। पेपर सुद्धा रेल्वे भरतीचा मराठी भाषेमध्ये असतो। ओके, आणि विशेष गोष्ट म्हणजे या रेल्वे भरतीमध्ये कुठेही तुम्हाला इंग्लिश या विषयाचा अभ्यास करायचा नाहीये। तर होल अँड सोल खूप मोठं हे पॅकेज असल्यासारखं आहे तुमच्यासाठी, तुमच्या तयारीसाठी। फक्त एक गोष्ट की सर प्रॉपर नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे। आजच्या सेशन मध्ये मी जे बनवलेलं आहे तुमचं पूर्ण बॅचचं नियोजन, माझ्या ते बॅचचं नियोजन मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे, बरोबर। डेट वाईज कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे हे मी आजच्या सेशन मध्ये तुमच्याशी डिस्कस करणार आहे। ओके, म्हणजे तुम्ही माझ्यासोबतचे 4 ते 5 तासाचे लेक्चर, मॅक्झिमम 4 ते 5 तास लेक्चर आणि तुमचा 3 ते 4 तास सेल्फ स्टडी याच्या जोरावर रेल्वेमध्ये आरामात सिलेक्शन तुमचं घेऊ शकतात। पण हे वापरलेले 7 ते 8 तास तुमचे खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही यूज केले पाहिजेत। ओके, रेल्वे भरती म्हणलं किंवा स्टाफ सिलेक्शन भरती म्हणलं, अशा कोणत्या केंद्राच्या परीक्षा म्हणलं की इथं पोरग पहिल्यांदाच, ओके, मुलं मुली पहिल्यांदाच त्या ठिकाणी काय करतात, ढासळून जातात। का ढासळतात तर त्यांच्या मनामध्ये एक बिंबवलेलं असतं की याची मक्तेदारी फक्त यूपी आणि बिहारच्या पोरांची आहे, महाराष्ट्रातल्या पोरांना त्या ठिकाणी काही ह्याच्यामध्ये चान्स भेटत नाही। का भेटत नाही? ओके, कारण इतके दिवस पेपर हे हिंदीतून होते, त्यांच्या मातृभाषेतून होते, त्यामुळं आपल्याला ते थोडंसं अवघड जात होतं हिंदी वाचणं किंवा इंग्लिश मधून हे करणं। पण आता पेपर मराठीत येणार आहे, पेपर जर मराठीत आले तर महाराष्ट्राची मक्तेदारी तिथं वाढलीच पाहिजे, है ना, सिलेक्शनचा टक्का वाढलाच पाहिजे, बरोबर। यासाठी मित्रांनो आपण पूर्ण जोश के साथ रेल्वेमध्ये उतरलेलो आहोत। आणि विशेष गोष्ट सांगतो, ज्या वेड्या लोकांना वाटतं की खूप सिलेबस अवघड असतो, त्या वेड्या लोकांनी कोणत्याच परीक्षेची तयारी नाही केली तर बेस्ट असेल। बाकीच्या तयारी करणाऱ्या पोरांना डिमोटिवेट न करता आपण आपलं गपचूप जे काम करायचं ते केलेलं बेस्ट असेल। ओके, मी बऱ्याच वेळेस कमेंट वाचत असतो की सर यूपी बिहारचे पोरं सिलेक्ट होतात कारण सिलेबस त्या पद्धतीने त्यांच्यासाठी सोपा असतो, आपल्यासाठी अवघड असतो, सिलेबस लय अवघड असतो, असं असतो तसं असतो। काही नाहीये, बरेचसे सिलेक्टेड झाले कॅन्डिडेट इथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन केले आहेत, ऑलरेडी मराठी मधले याच चॅनलवरती केलेले आहेत, बरोबर। तुम्ही त्यांचे लेक्चर पाहू शकता आणि तुम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी मराठी टक्का सुद्धा आरामात वाढू शकतो। आणि मी पूर्णतः डेडिकेटेड असेल या रेल्वे डिपार्टमेंटसाठी, आणि मी मागच्या 3-4 महिन्यापासून रेल्वे डिपार्टमेंटसाठी डेडिकेटेड आहे। ओके, आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे। तुम्हाला मी फक्त 75 दिवसाचा प्लॅन देतोय। किती दिवसाचा? 75 दिवसाचा। माझ्यासोबत किती अभ्यास करायचा तुम्हाला? माझ्यासोबत फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे 4 ते 5 तास। सेल्फ स्टडी किती करायचं आहे? 3 ते 4 तास सेल्फ स्टडी। तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही एक्स आर्मी असाल, तुम्ही नव्याने अभ्यास करणारे असाल, ओके, किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल, सगळेजण तुमच्या फ्युचरसाठी 7 ते 8 तास दिवसातला वेळ काढणं गरजेचं आहे। मी स्वतः जॉब करत शिकलोय, त्यामुळे मला माहित आहे की जॉब करताना खूप अडचणी येतात। ओके, महिलांना सुद्धा खूप अडचणी येत असतात, एक्स आर्मीला सुद्धा हे मॅथ समजून घेताना अडचणी येत असतात। पण जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर तुमचं एमच्या मागं, म्हणजे तुमचं हे जे आहे किंवा मला याच्यामध्ये सिलेक्ट व्हायचं आहे हे जर केलं तर तुमचं बाकीच्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव कमी होतो आणि तुमच्या अभ्यासावरती त्या ठिकाणी जास्त कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं। तर कोणताच एक्सक्यूज न सांगता डेली 7 ते 8 तास अभ्यास करून, फक्त 3 विषयाचा अभ्यास करून तुम्ही रेल्वेची परीक्षा क्रॅक करू शकतात। आजचं सेशन जे आहे ना ते दिवसानुसार आहे बरं का, लक्षात ठेवा, डे नुसार, प्रत्येक दिवसामध्ये कोणता विषय किती तास मी शिकवणार आहे, कोणत्या विषयाचं किती वेळ तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत, कोणत्या विषयाचा तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं आहे, नोट्स कशा वाचायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। ओके, आणि त्याचबरोबरीनं रेल्वे बॅच 2 माझी कशी असेल यावरती सुद्धा तुम्हाला मी आजच्या सेशन मध्ये माहिती सांगणार आहे। ओके, परीक्षा मराठीतून आहे, 75 दिवसात आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे। ओके, बाकी वेळ फक्त रिव्हिजन आणि टेस्ट सॉल्व्ह करायचं तुम्हाला, बाकी काहीच करायचं नाही आहे, राईट। 12वी पास साठी कोणती पोस्ट भारी आहे सर? पदवीसाठी कोणती पोस्ट भारी आहे? पदवीवाले 12वी वरती पण अटॅक करू शकतात, पण 12वी वालेचे लिमिटेड 12वी साठीच ज्या पोस्ट निघतात त्याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आहे। ह्याच्यामध्ये जवळपास 5 पोस्ट आहेत,
ज्याच्यामध्ये तुमची फेवरेट वाली टीसीची पोस्ट पण आहे. कोणती सर? टीसी, तिकीट कलेक्टर, ज्याला सीसीटीसी म्हणतात, ही पण पोस्ट तुम्हाला असलेली दिसून येते. बरोबर. 12वी बेसवरची सगळ्यात बेस्ट टीसी पोस्ट आहे, जे तुम्ही रेल्वेमध्ये चेक करतात बघा तिकीट, ती पोस्ट. आणि दुसरी पदवीवरती आहे स्टेशन मास्टरची पोस्ट. ओके. 12वी वरची सगळ्यात टॉपची टीसी आणि पदवीवरची सगळ्यात टॉपची स्टेशन मास्टर. पदवीवाले पोरं डोक्यामध्ये फक्त स्टेशन मास्टर ठेवायचा आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. स्टेशन मास्टरचा एकदम अप टू मार्क जर अभ्यास केलात ना, तुम्ही 12वीची टीसी पण आरामात काढू शकतात. बरोबर. कारण हे स्टेशन मास्टर एकदम सगळ्यात बेस्ट पोस्ट आहे बरं का, ज्याच्याकडे पूर्ण स्टेशनचा इंचार्ज असतो. राईट. तर ही अशी पोस्ट असलेली आहे पोस्ट ही, आणि याचा आपल्याला प्रॉपर अभ्यास करायचा आहे. चला तर स्टेप बाय स्टेप. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्ही रेल्वेची तयारी करत असाल तर तुम्ही हे रेल्वेचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. ओके. रेल्वेच्या टेलिग्राम चॅनलला मी बऱ्याचशा पीडीएफ शेअर करत असतो. राईट. क्विजेस होणार आहे त्याच्यावरती, पोल्सच्या माध्यमातून तुम्ही प्रश्नाची उत्तरं, अशा सगळ्या गोष्टी आणि लेटेस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला पटकन याच्यावरती भेटून जाईल. त्यामुळे प्रत्येक पोरगा रेल्वेचं टेलिग्राम चॅनल 100% जॉईन करा. ओके. आफ्टर इट, मी जे आजचं सेशन घेत आहे त्या सेशनचा मेन बेस आहे तुमची ही रेल्वे बॅच क्रमांक 2. या सेशननुसार जे मी तुम्हाला डेट वाईज प्लॅनिंग सांगणार आहे, डे वाईज प्लॅनिंग, हावर वाईज प्लॅनिंग, हे सगळं प्लॅनिंग मी या बॅचमध्ये करून घेणार आहे. ओके. ही बॅचची डेट ऍक्च्युली 4 तारखेपासून सुरुवात होणार होती, पण मी या बॅचला माझ्या विषयाला 8 तारखेपासून सुरुवात करत आहे. म्हणजे 8 मार्च पासून या बॅचला माझी सुरुवात असणार आहे. माझी इच्छा आहे तुमच्यापैकी प्रत्येक पोरगा अगदी पहिल्या दिवसापासून या बॅचला जॉईन राहिलेला बेस्ट असेल. पहिल्या दिवसापासून अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला सांगेन, फीस अगदी निव्वळ कमी असते बरं का. या बॅचेसची फीस अगदी निव्वळ कमी. आपल्याकडचा महाकॉम्बो पॅक आहे ना, महाकॉम्बो पॅक म्हणजे ज्याच्यामध्ये रेल्वेची पण तयारी, सरळ सेवेची पण तयारी, MTSची पण तयारी, अजून कोणती बँकिंगची पण तयारी, अशा सगळ्या ज्या एक्झामचे गोल असतात ह्याची तयारी सगळी एकत्र मॅक्झिमम 1249ला तयार होते. ओके. माझी इच्छा आहे ही बॅच तुम्हाला साधारणतः 700-800च्या आसपास भेटून जाईल, पण 400 रुपये आगाऊ खर्च करा आणि एकाच वेळेस महाकॉम्बो जॉईन करा. त्याच्यामध्ये सगळे बेनिफिट तुम्हाला आरामात भेटतील. अवघड वाटत असेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवरून ऍप डाउनलोड करू शकता. लईच अवघड वाटत असेल तर त्या कोपऱ्यामध्ये जो नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता. पहिला पॉईंट क्लिअर. डन. आता ह्याच्यामध्ये तुमचं सगळा सिलेबस कव्हर होणार आहे बरं का. सिलेबस विथ टेस्ट सिरीज विथ सगळ्या प्रॅक्टिस सहित होणार आहे, नोट सहित सगळ्या गोष्टी सहित. ओके. चला आता मेन पॉईंट, सर परीक्षा कधी होणार हा पण पॉईंट आहे. राईट. परीक्षा कधी होणार हा पॉईंट आहे की सर खरंच परीक्षा होते का. इथं बघणार मला नवीन क्राऊड जो आहे त्याला पहिल्यांदा ट्रस्टच होत नाही. ओके. अरे रेल्वे म्हणजे नाही होत परीक्षा, म्हणजे दुनियाचे निगेटिव्ह गोष्टी डोक्यात भरले आहेत. रेल्वेचं हे कॅलेंडर आहे. ओके. मला स्वतःला रेल्वेवरती पहिले त्या ठिकाणी ट्रस्ट नव्हता, पण ह्या रेल्वेच्या कॅलेंडरनुसार तुम्हाला कदाचित नाही फेंट दिसत असेल. ओके. हे रेल्वेचे जे कॅलेंडर आहे ना, हे कॅलेंडरनुसार तुम्हाला आतापर्यंतच्या जाहिराती पडलेल्या आहेत. मग सर आतापर्यंत खरंच जाहिराती पडलीत का? भावड्या इथं बघून घे ह्या जाहिराती कशा कशा पडल्या आहेत. हे रेल्वेचं कॅलेंडर आहे. यांनी म्हणलं होतं जानेवारी ते मार्च मध्ये ALP ची जाहिरात येईल. जाहिरात जानेवारी मध्ये झाली 5600ची, ही वाढून 20,000 झाली. भावड्या किती झाली? 20,000. 18,000 ते 20,000 जागा वाढल्या त्यांच्या. म्हणजे जाहिरात पडली 5,500ची, झाली 20,000ची, म्हणजे 4 पट जागा वाढल्या. कारण काय? तर कारण रोजच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये 15 किलोमीटरचा रेल्वेचा ट्रॅक अंतरणं चालू आहे. रेल्वेचा ट्रॅक. मग 15 किलोमीटर म्हणजे तुमच्यासाठी 15 किलोमीटर वाटतं, पण ही खूप मोठी गोष्ट आहे. ओके. भारतामध्ये रोज डेली 15 किलोमीटर रेल्वे ट्रॅक चाललंय. त्या दृष्टीनं खूप सारं मनुष्यबळ इथं कामाला गरजेचं असणार आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये ना खूप जास्त जाहिराती पडतील. ALP ची जाहिरात ITI वरती होती, फॉर्म भरले, सगळं झालं. एप्रिल-जून मध्ये टेक्निशियनची 9,000ची जाहिरात पडली. आता ही जाहिरात काही जण म्हणतात की 30,000ची होणार आहे. जागा वाढणार, ह्याच्या पण वाढणार, 100% वाढणार आहेत. ओके. आणि हे हिंदीवाले पेपर आहेत ना, हे सगळं कव्हर करतात. महाराष्ट्रातले पेपर अजून कव्हर करत नाहीत. ओके. तर महाराष्ट्रातले पण पेपर ज्यावेळेस लवकर कव्हर करतील या न्यूज, त्यावेळेस पोरांमध्ये सुद्धा जनजागृती होईल या परीक्षांची. आणि ह्याच्यामध्येच ना ह्या 2 डेटच्या मध्ये एक RPF ची पण फॉर्म सुटले. ओके. 4,500 RPF म्हणजे रेल्वे पोलीस, 4,500 जागा सुटल्या, पोरांनी फॉर्म भरले. म्हणजे रेल्वेच्या कॅलेंडरनुसार अप टू मार्क त्या ठिकाणी काय होत आहे, परीक्षा ह्या जसं सांगितले त्या पद्धतीने पडत आहेत. आता लक्षात घ्या, तुमचं टार्गेट असणार आहे हे, माझं सुद्धा टार्गेट हेच आहे. ओके. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधरासाठी, आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ते आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी पाससाठी. 12वी पासच्या लेवल आहेत लेवल 2 आणि लेवल 3. ओके. आणि
या ठिकाणी लेवल आहेत लेवल 4, 5 आणि 6. सगळ्यात बेस्ट लेवल असते लेवल 6. पेमेंट सुद्धा दणक्यात, अधिकार सुद्धा दणक्यात. ह्या लेवल 6 ला कोण आहे माहिती का? या लेवल 6 ला आहे तुमची स्टेशन मास्टरची पोस्ट. आणि कधीही टार्गेट मोठंच ठेवायचं. आपलं टार्गेट एवढं मोठं असलं पाहिजे ना, समोरच्याला हसलं पाहिजे आपल्यावरती. मग समजायचं की हा यार आपलं टार्गेट मोठं आहे. जर मी म्हणलो की मला एखादं पोस्ट काढायचं आहे, कोण हसेल का माझ्यावर? नाही हसणार. म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार ते पोस्ट डिझर्व करते. मी जर म्हणलं मला भारताचा पंतप्रधान व्हायचं आहे, माझं टार्गेट आहे, सगळेजण बघणारे हसतील. मग हसले ना समजून घ्यायचं की माझं टार्गेट मोठं आहे. राईट. जोपर्यंत तुमच्या टार्गेटवर कोण हसत नाही तोपर्यंत ते टार्गेट लहान असतं. त्यामुळे टार्गेट हे ठेवायचं स्टेशन मास्टरचं. लक्षात ठेवा, टार्गेट जर मोठं ठेवलं तर खालच्या पोस्ट आरामात तुमच्या निघू शकतात. त्या टार्गेटनुसार तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ओके सर, ठीक आहे. ग्रॅज्युएशन वरती लेवल 4, 5, 6. अंडर ग्रॅज्युएट वरती लेवल 2 आणि 3. ह्या 3 मध्ये असते तुमची CCTC, ज्याला TC म्हणतात. ओके. आणि ह्या 6 मध्ये पण असते तुमची स्टेशन मास्टर. बाकीच्या पण पोस्ट भारी आहेत बरं का. आता या लेवल 2 मध्ये टोटल 4 पोस्ट असतात. किती? 4 पोस्ट. सगळ्या पोस्ट पण सांगतो तुम्हाला कोणत्या कोणत्या पोस्ट असतात. लेवल 2 मध्ये 4 पोस्ट, लेवल 3 मध्ये 1 पोस्ट असते आणि 13 पोस्ट उरलेल्या. टोटल ह्याच्यामध्ये ना 13 पोस्ट असतात. 13 मधल्या 5 गेल्या. ओके. 8 राहिल्या. 8 पोस्ट साधारणतः लेवल 4, 5, 6 मध्ये असतात तुमच्या. ओके. सगळ्या पोस्ट भारी आहेत. आता शक्यता काय आहे, कधी निघणार परीक्षा काय? ह्यांनी सांगितले जुलै ते सप्टेंबर मध्ये तुमच्या परीक्षा होणार. जुलै महिना चालू आहे. वरचे 2 जर जाहिराती पाहिल्या, वरच्या 2 जाहिरातीनं सांगितलं होतं जानेवारी ते मार्च. जानेवारीमध्येच नोटिफिकेशन पडलं. दुसऱ्यामध्ये एप्रिल ते जून सांगितलं होतं. एप्रिलमध्येच पडलं, जून पर्यंत पण थांबले नाहीत. मला असं वाटतंय की हे सुद्धा याच महिन्यामध्ये नोटिफिकेशन पडू शकतं, जुलैमध्ये. ओके. पण जर शक्यता झाली ह्या 2 परीक्षांचं थोडंसं शेड्यूल जास्त टाईट झालं, 3 परीक्षा झालं, तर जुलै ऑगस्ट मध्ये तरी 100% या ठिकाणी याची जाहिरात पडणार म्हणजे पडणार. जुलैमध्ये नोटिफिकेशन तरी तुम्हाला येऊन जाईलच. कुठून ना कुठून नोटिफिकेशन जुलैचं तुमच्यासाठी आउट होईल आणि त्याच नोटिफिकेशनच्या आधारावर जे जागा असतात त्या जागा तुमच्या डिक्लेअर होतील. ओके. जुलै ते सप्टेंबर आणि पुढे साधारणतः तुम्हाला 4 महिने, 3 महिने ते 4 महिन्याचा टाइम तुमच्या परीक्षेला असतील. 3-4 महिन्याचा टाइम का असेल म्हणतोय? कारण ह्या परीक्षा पण होणार आहेत. 3 परीक्षा ह्यांचं ऑलरेडी शेड्यूल पॅक असेल. मग ह्या परीक्षा होण्यासाठी अजून 3-4 महिन्याचा टाइम आहे. म्हणजेच ह्याचा टाइम सुद्धा आपल्याला आरामात 4 महिन्याच्या आसपास भेटेल. आणि आजचं लेक्चर कशावर आहे? आजचं लेक्चर आहे फक्त आणि फक्त 2.5 महिन्यामध्ये आपल्याला सिलेबस कंप्लीट करण्यावर. करेक्ट. ओके. अय भावड्यांनो, एवढी सगळी माहिती कुणाला लाईक मारला का? सगळ्यांनी लाईक मारा बरं. एक गोष्ट 100% करायची, व्हिडिओला लाईक मारायचं. आणि 12वी पास झाल्या पोरांपर्यंत तुमचे कोणीही रिलेटिव्ह असतील, भाऊ असतील, मित्राचा भाऊ असेल, कोणी असेल, 12वी पास झालेलं पोरगा असेल ना, आतापासून महाराष्ट्रातल्या पोरांना अशी सवय लागली पाहिजे, डोक्यामध्ये घुमलं पाहिजे. 12वी झाले म्हणजे संपली, माझी जबाबदारी संपली घरच्यांची, आता मला घरच्यांसाठी काम करायचं आहे. 12वी पास झाल्या प्रत्येक पोरांपर्यंत ह्या गोष्टी शेअर करायला विसरू नका. ओके. प्रॉमिस करा. आणि व्हिडिओला पहिले लाईक हाना. लाईक कमी दिसतात मला. ओके. लाईक कमी म्हणले की आमचं पण थोडंसं आमचा एनर्जीचा स्रोत तुम्ही आहोत. ओके. जसं तुमच्या एनर्जीचा सोर्स आम्ही लोक असतो शिक्षक, की आमचं लेक्चर बघितल्यानंतर सर आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी करू शकतो, आम्हाला वाटतं आम्ही सोपं जाईल आम्हाला, जसं आमचं लेक्चर बघितलं वाटतं ना, सेम तसंच आम्हाला सुद्धा तुमच्याकडून आलेल्या फीडबॅकवरून पण भारी वाटतंय. ओके. बाकी ठीक आहे. चला, एवढं तर क्लिअर झालं ना की बाबा हे याच महिन्यामध्ये परीक्षा येण्याची शक्यता 99% आहे. या महिन्यामध्ये नोटिफिकेशन सुद्धा 99.99% येणार. ओके. मायनर एखाद्या वेळेस गेलं तर पुढे जाईल, पण मला वाटतंय जुलै महिन्यातच याचं नोटिफिकेशन CCTCचं पडेल. सर जागा किती असतील? मेन गोष्ट, भावड्या ह्याच्या जागा असणार आहेत 15 ते 20,000. ओके. 15 ते 20,000. ह्याच्या जागा होत्या 5,500, याच्या जागा होत्या 9,000. वाढून जागा झाल्या किती? जवळपास 20,000. वाढून जागा जवळपास 30,000 होणार आहेत. मग ह्या जरी 15 ते 20,000 आल्या तर माझ्यासाठी एकदम भारी वाटणार आहे मला. का बरं? 15 ते 20,000 जागा जर आल्या नोटिफिकेशन मध्ये तर समजून चला मिनिमम 2 ते 3 पट जागा याच्या वाढणार. म्हणजे 40-45,000 जागापर्यंत आपली झेप इथं जाणार आहे वॅकन्सीच्या बाबतीमध्ये. मग सर मी 15,000 मध्येच तुम्हाला एवढं पेटवलंय, तर 40-45,000 जागा जर आल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये झोप हा प्रकारच नसेल. तुम्ही फक्त आणि फक्त यावरती फोकस करणार आहात. गॉट इट. चला सर, डन. आता स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टीकडे वळूयात आपण. सिलेबस काय असतो? ओके. या सिलेबस, आता नवीन पोरगे एकदम खुश होणार. सिलेबस काय असतो सर? परीक्षा मराठी, आपली मराठी मातृभाषा, यातून तुमचा पेपर होणार. पॉइंट कळला? व्हेरी गुड सर. परीक्षा मराठीत होणार. परीक्षेला विषय कोणते आहेत? पहिला आहे भावड्या मॅथ, ज्याचे प्रश्न आहेत 30 आणि हे आहेत 30 मार्क आहेत 30. दुसरा विषय आहे रिजनिंग,
ज्याला आपण दोघे काय म्हणतो माहितीये का, एकच विषय म्हणतो. मॅथ रिझनिंग एकच विषय वाटतो. ओके, तसा 2 विषय मी लिहिलेत जरा कमी वाटू नये म्हणून, आहेत ऍक्च्युली एकच विषय. रिझनिंगचे 30 क्वेश्चन 30 मार्क्स. गॉट इट. हे CBT 1 आहे, पूर्व परीक्षा असल्यासारखं, आणि एक CBT 2 पण असते. राईट, मोस्ट ऑफ ठिकाणी CBT 1च असते, काही ठिकाणी CBT 1 आणि CBT 2 असते. NTPC मध्ये CBT 1, 2 असण्याची शक्यता आहे. नोटिफिकेशन आल्यावर अजून क्लिअर होईल की CBT 1 वरच कार्यक्रम होतोय का CBT 2 पण असेल. ओके, आणि थर्ड सब्जेक्ट आहे याच्यामध्ये GK GS. ओके, ह्याच्यामध्ये चालू घडामोडीपासून सगळे विषय येतात. हा थोडासा टफ आहे, पण आपण व्यवस्थितरित्या याची स्टॅटिक GK ची सुद्धा ह्याच्यात तयारी करून घेऊयात. ओके, येस सर. हे प्रश्न असतात 40 आणि मार्क आहे त्याला 40. व्हेरी नाईस. असे टोटल 90 मिनिट्स मध्ये तुम्हाला 100 मार्काचं पेपर सोडायचं, 100 प्रश्नाचा. शक्यतो जागांवरती मेरिट असतं. मॅक्झिमम 75% पर्यंत मेरिट लागतं पूर्व परीक्षेचं. काही ठिकाणी 65 पर्यंत पण लागतं बरं का. व्हॅरी करतं ते, प्रत्येक कोणत्या तुम्ही ह्याला रिजनला फॉर्म भरलाय त्याच्यावरती. मग आपलं टार्गेट काय ठेवायचं, आपण एनी हाऊ 72 ते 75% म्हणजे 72 ते 75 प्रश्नांपर्यंत आपले मार्क आले पाहिजेत. 70 ही बाउंड्री असेल समजा, 70 पर्यंत कट ऑफ लागू शकतो. 70 बाउंड्री पकडली तरी सुद्धा आपण सेफ झोन मध्ये राहण्यासाठी 72 ते 75 मार्कापर्यंत आपण गेलं पाहिजे. आणि मला वाटते तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकतात. तुमचे मार्क जातात फक्त GK GS मध्ये, कारण ते कुठून खूप जास्त वास्ट असतं. ओके, पण आपण कव्हर करू शकतो. तर सर 70% पर्यंत येणार आहे. याचा अर्थ तुम्हाला इंग्लिश हा विषय एका परीक्षेला नाही, मुख्य परीक्षेला आहे का नाही, दोन्ही ठिकाणी इंग्लिश हा विषय नाहीये. ओके, असतं तरी काही टेन्शन नव्हतं, कारण आपल्याकडे इंग्लिशचा मास्तर पण भारी आहे, तर त्याचाही काही लोड नव्हता. पण नाहीये तर काय करू मी, नाहीये तर नाहीये. चलो ठीक आहे सर. आता सिलेबस तुम्हाला क्लिअर झाला का. तुम्हाला थोडंफार ना इथं कॅमेरामुळे ब्लर झाला असेल, ते दिसत नसेल, मी थोडंसं फोकस होतो म्हणजे तुम्हाला अजून चांगलं दिसेल. आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल. हे 30, 90. आणि सर निगेटिव्ह मार्क असते का, असा एक प्रश्न असतो. तर निगेटिव्ह मार्किंग असतं 1/3. एक जर प्रश्न भावड्या चुकलास तू तर तुझे 0.33 मार्क मायनस होणार. 0.33. निगेटिव्ह मार्किंग तगडं असतं म्हणूनच त्या ठिकाणी मेरिट हे कमी होत असतं. ओके, निगेटिव्ह मार्किंग तगडं असल्यामुळं मेरिट हे कमी होत असतं. चला आता नेक्स्ट स्टेप, पुढचा पॉईंट. ओके, CBT 2 चा पॅटर्न आहे हा. तुम्हाला मी नेक्स्ट टाइमच एक्सप्लेन करेन व्यवस्थित, पण तरी सुद्धा आता लक्षात ठेवा. CBT 1 100 मार्काला, CBT 2 120 मार्काला, आणि 120 प्रश्न असतात, आणि याला पण 90 मिनिटच असतात. आणि ह्याच्यामध्ये काय 30-30 जे होतं ना, इथं 35-35-50 आहे. 30-30 40 होतं, 35-35 50 म्हणजे 20 मार्क वाटतात तिथं. बस खतम. चलो आफ्टर इट. सर ह्या पोस्ट सगळ्यांना माहित आहेत. मी मेन अजून पॉईंटवर पोहोचलोच नाही बरं का. मेन पॉईंटवर पोहोचलो नाही, अजून पॉईंट बाकी आहे माझा. ह्या सगळ्या पोस्ट आहेत. तुम्हाला जरा असं ब्लर दिसत असेल, मी कॅमेरा इथं स्क्रीनच्या समोर राहिलं तर क्लिअर होईल. ह्या पोस्ट आहेत पोरांनो 12वी पासच्या. ओके, या पोस्ट आहेत पोरांनो डिग्रीच्या. ओके, सगळ्यात फेवरेट आहे स्टेशन मास्टर, सगळ्यात फेवरेट आहे CCTC. हा आहे तुमचा खरा TC, कमर्शियल कम तिकीट क्लर्क. ओके, अजून एक TC असते ट्रेन क्लर्क म्हणून. हा TC ऑफिसच्या ठिकाणी असतो. हा जो CCTC आहे हा रेल्वेमध्ये तुमचं तिकीट चेक करत असतो, तुमचे सीट मॅनेज करून देण्याचं काम याच्याकडे मोस्ट ऑफ टाइम असलेलं दिसून येतं. आणि माझं टार्गेट हे आहे, तुमचं पण टार्गेट हेच असलं पाहिजे. माझं टार्गेट हे आहे तुमच्यासाठी, तुमचं पण टार्गेट हेच असलं पाहिजे तुमच्यासाठी. व्हेरी गुड सर. चला सर, आता आमचं लेक्चर्स किती काय हे एकदा सांगतो. मेन गोष्ट, आपली जी रेल्वे बॅच 2 चालू होणार आहे. ओके, ह्या रेल्वे बॅच 2चं मी तुम्हाला सगळं शेड्यूल सांगून टाकतो. रेल्वेची बॅच 2 ही 8 तारखेपासून माझं लेक्चर चालू आहे. लेक्चरचे सगळे शेड्यूल सांगू तुम्हाला, एकदा बघून घ्या. हे सगळं शेअर करणार आहे मी. हे तुम्हाला दिसतंय का इथं, नाही दिसत सर, पटकन म्हणा नाही दिसत, तर मी सांगतो समजून हे काय आहे. हा कॉलम, हे PDF तुम्हाला मी शेअर करणार आहे. कुठं, टेलिग्रामला. टेलिग्राम मी सुरुवातीला सांगितलं स्कॅन करा आणि टेलिग्राम जॉईन करा. हा पॅटर्न तुमच्याकडे प्रिंट पाहिजे मला. प्रत्येक बॅच मधल्या पोरांकडे हा पॅटर्न प्रिंट पाहिजे. हे तुमच्यासाठी इथं सगळं केलेलं आहे. ओके, नवीन पोरांसाठी. आता तुम्ही सगळेच 99% नवीन आहे. इथं काय बघा, सब्जेक्ट असेल हा क्वांट आहे. हा आहे तुमचं त्या ठिकाणी टॉपिकचं नाव. ओके, हे आहे तुमचं तो टॉपिक तुम्हाला कोणत्या दिवशी कव्हर करायचा आहे. ओके, हे आहे तुमचं PDFचा कॉलम. म्हणजे आता इथं हे इथपर्यंतचे 3 कॉलम माझ्यासाठी, ह्याच्या पुढचे 5 कॉलम तुमच्यासाठी. ओके, PDFचा कॉलम. समजा संख्या व संख्याचे प्रकार सरांनी शिकवला 8 तारखेला. ओके, संख्याचे प्रकार पार्ट 1 शिकवला 8 तारखेला. तुम्हाला PDF मिळाली का, PDF आहे का लेक्चरची, येस आहे. सेल्फ रिव्हिजन तुम्ही केलं का, येस डन. किती वेळेस केलं, 2 टाइम्स केलं तर इथं लिहायचं 2 टाइम्स. ओके,
सेल्फ रिव्हिजनचं स्वतः हे अनालिसिस आहे, प्रॉपर अनालिसिस मी स्वतः करत होतो अभ्यास करताना, तुम्हाला पण असंच करायचं आहे. या टॉपिकवरती प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावर टेस्ट असते बरं का, जेवढे होतील तेवढे सगळे. टेस्टचे मार्क किती पडले, पहिली टेस्ट घेतली सपोज आपण 10 मार्काची जरी टेस्ट असेल, कारण छोटे छोटे टॉपिक एक एक तासाचे, 10 मार्कापैकी तुम्हाला किती 8+ जर असतील तर ते सॅटिस्फाईड आहे, अन्यथा तुमचं वाईट अवस्था आहे. 10 पैकी 10चं टार्गेट. टेस्ट 2 तुम्ही सोडवली, त्याच्यामध्ये किती मार्क पडले हे सगळं, आणि शेवटी तुमचा करायचंय तुम्हाला रिमार्क, की हा टॉपिक मला समजलाय, गरजेचं आहे रिव्हिजन, कसं करावं लागेल, मला सरांना हे विचारायचंय, मला सरांना ते विचारायचं, हा रिमार्क तुमच्याकडे असेल. सर हे कुठं भेटेल आम्हाला, हे टेलिग्रामला आपलं लेक्चर झालं की मी लगेच PDF शेअर करतो. ती PDF डाउनलोड करायची आणि झेरॉक्सच्या दुकानावर जायचं आणि ती PDF काय करायची, प्रिंट करायची. ओके, झेरॉक्सच्या दुकानावर जाऊन प्रिंट करायची. ही PDF तुमच्या समोर असली पाहिजे अभ्यास करताना. इथं प्रत्येक टॉपिक नुसार तुमचं टाइम टेबल आहे. जरा एकदा दाखवून देतो तुम्हाला कसं टाइम टेबल आहे. ही आहे तुमची पूर्ण PDF. ओके, ही पूर्ण PDF लक्षात घ्या. हे कॉलम सहित आहे. ओके, ह्याच्यामध्ये पहिला आहे टॉपिक तो म्हणजे रिझनिंगचा दिसतोय तुम्हाला, LR लॉजिकल रिझनिंग. हे रिझनिंगचे टॉपिक दिसतील, ह्या टॉपिकच्या सगळ्या डेट दिसतील तुम्हाला, राईट. ह्या डेटनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, ह्या डेटनुसारच अभ्यास करायचा आहे. ह्याच्यानंतर बघा रिझनिंग झालं समजा. ओके, रिझनिंग झालं, रिझनिंग झाल्यानंतर लगेच पुढे काय करायचं आहे, पुढचा टॉपिक बघा, त्याच तारखेचा मॅथचा टॉपिक असेल. ओके, संख्याचे प्रकार, मॅथ्सचे टॉपिक. ओके, मॅथच्या टॉपिक नंतर लगेच तुमचं कोणतं असेल, GSचे टॉपिक, GSचे टॉपिक. ओके, यस, कुठे गेले GS, हा हे बघा, हे GSचे टॉपिक तुमचे. GSच्या टॉपिकची डेट सहित बघून घ्या. ओके, हे डेट सहित मी या ठिकाणी टॉपिक आहेत, हे सगळे टॉपिक मी तुम्हाला कुठं टाकणार आहे, टेलिग्रामला टाकतो. प्रिंट काढा आणि स्वतः सेल्फ स्टडी करायचं असेल तरी सुद्धा वापरा. बॅचमध्ये असेल तर सगळ्यात एक्सलंट आहे. आणि बॅचच्या फीस पण मी खूप कमी ठेवलेल्या आहेत. तुमच्या 2 वेळेसच्या हॉटेलमध्ये जेवणाच्या बरोबरीनं पण फीस नाही आहे माझी. ओके, चला हे एवढं क्लिअर झालं सगळ्यांना. आता तुम्हाला माझ्यासोबत अभ्यास किती वेळ करायचा ते सांगतो. माझ्यासोबत अभ्यास करायचा तुम्हाला 4 ते 5 तास, डेली 4 ते 5 तास मी तुमचा अभ्यास करून घेणार आहे. पहिला पॉईंट क्लिअर. दुसरी गोष्ट, सेल्फ स्टडी तुम्हाला किती करायचं आहे, 3 ते 4 तास. सर तुम्हाला काय माहिती, पोरं 12-12, 15-15 तास अभ्यास करतात, घंटा, काही गरज नाही आहे तेवढा अभ्यास करायची. मी स्वतः अभ्यास नाही केला तर मी तुम्हाला काय सांगू अभ्यास करा म्हणून. हे बघा, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची असते. काय म्हणलं मी तुम्हाला, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी. माझ्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त काय म्हणताय त्याला, वात्रट म्हणलं तरी चालेल, सगळ्यात जास्त पहिल्यांदा माझ्यावरती बोट यायचं की सगळ्याचं सिलेक्शन होऊ शकतं, पण पवन अभ्यास व्यवस्थित नाही आहे तुझा, डिस्टर्ब आहेस तू, पटकन उठतोस, जातोस, 1 तास बसतोस, अभ्यास करतोस, निघून जातोस, तू 7-8 तास पण अभ्यास नाही करत. आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात पहिले सिलेक्ट पोस्ट घेऊन बाहेर पडणारा मी होतो. ओके, याचा अर्थ काय होतो की तुम्ही 7 ते 8 तासच अभ्यास करा, पण तो अभ्यास एवढा टेरिफिक करा की तुमचं सिलेक्शन फास्टमध्ये झालं पाहिजे. त्याच्या तुलनेमध्ये 10-10, 12-12 तास अभ्यास काहीही गरजेचा नाहीये. कळलं? त्यामुळे लक्षात ठेवा, कमी वेळ अभ्यास, पण तो अभ्यास एवढा परफेक्ट झाला पाहिजे की त्याच्यानंतर पुस्तकाला हात पण लावायची गरज नाही. हा, मग तुम्हाला जे करायचं आनंद करा. हा, तुम्हाला जर त्याच्यानंतर मन सांगत असेल नाही अजून मी क्वालिटीचा अभ्यास करू शकतो, क्वांटिटीपेक्षा अजून मी क्वालिटी, हा यार मी आणखीन एक पेपर सोडू शकतो या सरांच्या टाइम शिवाय, मग तो तुम्ही सोडवा. ओके, पण याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायची कोणत्याही परीक्षेला गरज नाहीये. आणि डेली एक टेस्टचं टार्गेट तुमचं कंपल्सरी असलं पाहिजे. मी तुम्हाला भरपूर साऱ्या टेस्ट अवेलेबल करून देत आहे आपल्या ॲपवरती. ॲपचं कळलं ना सगळं, माहीत नसेल तर त्या नंबरवरती कॉल करून लिंक घ्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे, तिथून पण घेऊ शकतात. ओके, डेली टेस्ट आपलं सॉल्व्ह करणं हे टार्गेट आहे. तुम्हाला भरमसाठ टेस्ट मी अवेलेबल करून देणार आहे, तुम्ही फक्त अभ्यास करा, एवढंच तुम्हाला पॉईंट असेल. ओके, लक्षात ठेवा, हे कोणी सगळेजण आपल्या आपल्या समोर स्क्रीनच्या लिहून ठेवायचं. टार्गेट काय, 12वी पास असेल तर टार्गेट आपल्या स्क्रीनच्या समोर, स्क्रीन म्हणजे आपण जिथे बसतो अभ्यासाला त्याच्या समोर भिंतीवरती लिहून ठेवायचं. 12वी पास असाल तुम्ही तर टार्गेट असेल तुमचं फक्त आणि फक्त CCTC. ओके, म्हणजेच तिकीट कलेक्टर. दुसरं, ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर तुमचं टार्गेट फक्त स्टेशन मास्टर असलं पाहिजे, स्टेशन मास्टरच तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, हे टार्गेट तुमचं असणं गरजेचं आहे. ओके, चला डन. आफ्टर हे सगळं क्लिअर, परीक्षा मराठीतून आहे भावड्या, कळलं ना सगळ्यांना. हे सगळ्या पोस्ट आहेत बरं का, हे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजमध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत हे पण मी तुम्हाला शेअर करतो तुमच्या PDFच्या स्वरूपामध्ये. नॉन टेक्निकल कॅटेगरीमध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात, लेवल 1च्या लेवल 2च्या, हे सगळ्या बघून घ्या. हे तर मी तुम्हाला फक्त आता कशात सांगतो माहिती आहे का, NTP सांगतोय भावड्या, सगळ्यात जास्त मोठी ग्रुप D आहे, 1 लाख पोस्ट येणार आहेत असं डिक्लेअर केलं बरं का, 1 लाख प्लस. ह्याच्यामध्ये पण तुम्ही सगळे फॉर्म भरू शकता. मी NTPC सांगतोय ज्याच्यामध्ये 40-50 हजारचं माझा अंदाज आहे.
रेल्वे मंत्रालयाने स्वतः सांगितलंय, स्वतः म्हणजे एक व्हिडिओ पण आलाय, तुम्ही बघितला असेल, रेल्वे मंत्रालयाच्या ह्याच्यानुसार आणि बाकीच्या सगळ्यांच्या ह्याच्यानुसार ग्रुप डीच्या 1,00,000 पोस्ट, पण ह्याला ITI यावर्षी कंपल्सरी होणार आहे असं म्हणलं जाते. ह्याच्या आधी पण कंपल्सरी होता, पण त्यांनी ते ITI काढून टाकला 18ला 19ला, त्यावेळेस काढून टाकला, यावेळेस पण काढून टाकले. तर तुमच्यापैकी 90% जनता याला फॉर्म भरू शकते. म्हणजे अकाउंटचं एक पोस्ट आहे, तर का मागायचं है ना. चला, तर ह्याच्या बाद मी तुम्हाला तुमच्या कमेंट हे करतो, वाचतो. PDF कुठं भेटणार? PDF तुम्हाला ह्याला असेल, कशाला? आपल्या टेलिग्राम चॅनलला. ओके, परीक्षा कोण घेणार? परीक्षा कंपनी मार्फत होते. मोस्ट ऑफ टाइम TCS घेतं परीक्षा रेल्वेच्या, मोस्ट ऑफ टाइम TCS रेल्वेच्या परीक्षा घेतं. टेलिग्रामचं नेम सांगा. टेलिग्रामचं नेम काय? तुम्हाला टेलिग्रामच दाखवून देतो सगळ्यांना, अख्खं टेलिग्रामच बघून घ्या. हे आहे तुमचं टेलिग्राम. ओके, इथं सगळ्या गोष्टी तुमच्या शेअर होतील. राईट. बॅच 8 तारखेला स्टार्ट होणार आहे. ही बॅच आहे, 8 तारखेपासून माझं लेक्चर स्टार्ट होईल. बॅचची फीस पण अगदी कमी आहे. जेवढं नियोजन सांगितलं ते सगळं याच्यामध्ये स्ट्रिक्टली फॉलो होणार आहे. ज्याला असं वाटतं की माझ्या एकट्याकडून फॉलो होणार नाही, तर तुमच्या आयुष्यामध्ये काही 1000-1200 जास्त नसतात, त्यामुळे ही लगेच तुम्ही करू शकता जॉईन. ओके, 12वीला किती टक्के पाहिजेत? टक्क्याची मॅटर नाही करत परत. MTSचे क्लास कधीपासून? MTSचं मी संध्याकाळी लेक्चर घेतो. माझं MTS मध्ये जे काही असेल ते मी संध्याकाळी लेक्चर होतो. पण MTSला ना इंग्लिश आणि GS कंपल्सरी आहे बरं का, इंग्लिश GS. हो, ऑब्विसली सेंट्रलचंच कास्ट सर्टिफिकेट लागतं. अजून एकदा सांगतो मी तुम्हाला, तुमच्यापैकी जर कोणी कास्ट सर्टिफिकेट अजून काढलं नसेल तर कृपया लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेट काढा. आणि ये 150 तो लाईक बना दो. चलो पटकन लाईक खाना सगळेजण. टाइम किती आहे सर? कमीत कमी 3 महिन्याचा टाइम आहे तुम्हाला आणखीन. ओके, कमीत कमी मिनिमम 3 महिन्याचा टाइम असणार आहे. अरे माझं काय करता रे तुम्ही? मी वर्किंग असो सोडलं असो, काय टेन्शन घेता राव. तुमच्यासाठी इथं आलोय मी, तुम्हाला वर्कला लावायचंय मला. स्वरूप, तुम्हाला वर्कला लावायचं रे पोरा. चला, करंटवर क्वेश्चन असेल का? 100 नाही, 1000% असेल करंटवर. करंटसाठी एक सेपरेट शिक्षक पण असतील तुम्हाला. GS आणि करंटचं खूप हे जास्त आहे. CGL साठी बॅच आहे का सर? CGL साठी आपण MTS साठी बॅच घेतो CGL मध्ये, कारण CGL ना मराठीतून नाहीये आणि MTS मराठीतून आहे. त्यामुळे MTS ची बॅच मधून तुम्ही CGL ची जर तयारी करू शकत असाल तर तुम्ही तिथं वाटत असेल तर करा. MTS ला लागेल का सर? ऑब्विसली यार, सेंट्रलच्या प्रत्येक परीक्षेला तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं लागतं. नाही नाही नाही, टायपिंग नसतं. ओके, चला. फीस किती आहे? फीस कमी आहे रे. होलसेल सगळ्या बॅचची एकत्र जर तयारी करायची असेल, होलसेल म्हणजे कोणत्या? समजा तुम्हाला रेल्वेची पण तयारी करायची, इकडे बघा. ओके, फीसचा एक डाऊटच क्लिअर करून टाकतो तुम्हाला. तुम्हाला रेल्वे करायचं आहे, ओके, तुम्हाला MTS करायचं आहे, तुम्हाला RRB करायचं आहे, ओके, RRB IBPS ज्याला म्हणतात, RRB IBPS करायचं आहे. तुम्हाला जर समजा सरळ सेवा करायचं आहे, ओके, तुम्हाला जर समजा अजून कोणती परीक्षाची बॅच आहे चालू, तुम्हाला जर समजा पोलीस भरती करायची असेल, ओके, या सगळ्यांची टोटल फीस आहे 1249. याच्यामध्ये तुमचे लाईव्ह क्लास होतात, प्लस त्याचे रेकॉर्ड अवेलेबल असतात, प्लस त्याच्यावरच्या टेस्ट दुनियाभरच्या आहेत, प्लस तुम्हाला त्याच्यावरच्या नोट्स भेटतात, ओके, प्लस तुम्हाला अजून काय पाहिजे? PYQ भेटतात. एवढ्या सगळ्या गोष्टी केवळ याच्यात आहे. ओके, त्यामुळे जर तुम्ही आता मी सेपरेट रेल्वेची जॉईन करतो, 800-900ला रेल्वे भेटून जाते तुम्हाला, पण तुम्हाला परत MTS ला इंग्लिश आहे, मग सर MTS परत करू का? परत तुम्हाला IBPS RRB ला मॅथ वेगळं आहे, ते पण करू का? सर सरळ सेवा मराठीतून महाराष्ट्रातली परीक्षा मी त्याचं काय करू? पोलीस भरती, ह्या सगळ्या गोष्टीला सेपरेट फीस भरण्यापेक्षा ना एकदाच कॉम्बो पॅक जॉईन करायचा, महाकॉम्बो. तिथं शिक्षकाचे कोड असतात, जसं की माझा कोड आहे PAWN15. ओके, हा कोड टाकलात ना तुमचं नाव माझ्याकडे रजिस्टर होतं, PAWN15. हा असे कोड टाका आणि कोड टाकून जॉईन करा. ओके, ओपनला डॉक्युमेंट लागत नाही. कशाला लागतात? नाही लागत ना, ते जनरल कॅटेगरीमध्ये येऊन जातो ओपन. डिप्लोमा पासआउट जर 12वी इक्विव्हॅलंट असेल तर देता येतं. महाकॉम्बोला कधी होईल ऍड MTS बॅच? झालं नाही का लोकेश? झाले असेल, 99% असेल. तरी मी एकदा चेक करतो परत. 100% असेल. काम करून स्टडी करणं पॉसिबल आहे का? तुमच्या समोर जो माणूस आहे ना, विकास भाऊ, ओके, मी स्वतः, ओके, हॉटेलमध्ये वेटर होतो भावड्या.
आणि तुम्हाला वाटेल की सर हॉटेलमध्ये वेटर म्हणजे तुम्ही थोड्या दिवसासाठी होते का? नाही, मी माझ्या 11वी-12वी पासून मला सगळ्या प्रकारचे ज्यूस बनवता येतात. मी एका ज्यूसच्या दुकानात वेटर होतो. ओके, मला 30 रुपये पगार होता. ओके, 30 रुपये पगार होता मला, महिन्याला 900 रुपये पगार होता. जर एका दिवशी माझा खाडा झाला ना तर तो 30 रुपये कट करून घ्यायचा माणूस, राईट. म्हणजे मी माझ्या आयुष्याची सुरुवात 11वी-12वी पासून काम करतच केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर मी पुढं जसं जसं जाईल कंपनीमध्ये वर्कर म्हणून काम करत होतो. कंपनीमध्ये वर्कर काम करत असताना परत पेपर सकाळी सकाळी टाकायला जायचो. ओके, त्या पेपर टाकण्याचे मला 250-300 रुपये भेटायचे. पेपर टाकायचं काम केले मी. त्याच्यानंतर मी माझा परीक्षेचा अभ्यास चालू असताना सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचो. सिक्युरिटी गार्ड. ओके, सिक्युरिटी गार्डचा जॉब कधी 8 तास कधी 12 तास. ओके, 8 तास 12 तास असं सल्यूट मारून जर मी अभ्यास करून एखादी पोस्ट काढू शकतो तर तुम्ही पण जॉब करत अभ्यास करत पोस्ट काढू शकतात. ओके, पण तुमच्या समोर अखराळ विखराळपणे तुम्हाला एकच गोष्ट दिसली पाहिजे, मला माझी पोस्ट काढायची. ओके, तुमच्या ध्येयाचं स्वरूप हे अखराळ विखराळ असलं पाहिजे. ओके, मला कोणत्या हालतीत काढायचं माझ्यासमोर ऑप्शनच नाहीये. माझ्याकडे बी ऑप्शन पण नाहीये, ऑप्शन सी पण नाहीये. माझ्यासमोर एकच ऑप्शन आहे, मला कोणत्याही हालतीमध्ये कोणत्याही डिपार्टमेंटची एक पोस्ट काढायचं आहे. त्याच्यानंतरच मी स्थिर होईल आणि नंतर माझं पुढच्या गोष्टी मी चालू करेन. हे जर अखराळ विखराळ रूप तुम्हाला रोज त्रास देत असेल ना तर तुम्ही 100% जॉब करत सुद्धा पोस्ट काढू शकता. ओके, चला आणखीन सर अच्छा, SEBC सर्टिफिकेटच्या व्यवस्थित सांगा. 33 वर्ष असेल तर 3 वर्ष वाढून भेटतील का? हे बघा, एज लिमिटचं मी टाकलं का तुम्हाला माहिती नाही टाकली वाटतं. ऐका लक्ष देऊन. एज लिमिट तुम्हाला सांगून टाकू. एज लिमिट पहिल्यांदा ऐका. दिस इज युअर एज लिमिट फॉर 12th पास क्रायटेरिया. ओके, ही एज लिमिट तुमची फक्त 12वी पासची. ओके, ग्रॅज्युएशनची नाही बरं का. 12वी पास जर असाल तुम्ही. आता SEBC मला वाटतं केंद्रामध्ये आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल किंवा EWS केलं जाईल. EWS होऊ शकतं. ओके, आता इथं जी एज लिमिट आहे ही 4 कॅटेगरीची आहे. 4 कॅटेगरी कोणत्या? ओपन पहिली म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरी म्हणता येईल त्याला, दुसरी OBC, तिसरी SC आणि चौथी ST. ह्या 4 कॅटेगरी केंद्रातल्या मी तुम्हाला सांगत आहे. ओके, या ठिकाणी केंद्रातल्या कॅटेगरीसाठी 12वी पासची बरं का, ग्रॅज्युएशनची नाही. मला वाटते ग्रॅज्युएशनची अजून थोडीशी एज लिमिट वाढून भेटेल. 18 ते 30 वर्ष आहे याच्यासाठी. सर तुम्ही तर 30 ते 33 म्हणले होते, आता काय करायचं? आमचं 31 वर्ष वय आहे. बाळा लक्षात ठेव, प्रत्येक पोस्टमध्ये 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन वाढव. कशाचं? तर कोरोनाचं. कोरोना कालखंडामुळं 3 वर्षाचं एज लिमिट वाढणार आहे. म्हणजे 12वी पासच्या पोस्टसाठी ओपन कॅटेगरीसाठी ओके 33 वर्ष असेल. OBC कॅटेगरीसाठी प्लस करायच्या मध्ये 3 वर्ष 36 वर्ष असेल. आणि SC ST साठी ओके SC ST साठी प्लस करायच्या मध्ये 5 वर्ष 38 वर्ष हे एज लिमिट असेल. परत सांगतो, हे 12वी पासच्या पोस्टसाठी आहे. डिग्रीच्या म्हणजे जे मी स्टेशन मास्टर वगैरे सांगितलं ना, ह्याच्यामध्ये कदाचित एज लिमिट थोडंसं वाढून येणार आहे. ओके, असं माझा प्राथमिक अंदाज आहे. प्राथमिक अंदाज. हे सगळं 12वी पास वरच्या पोस्टसाठी. डन? कळलं सगळ्यांना एज लिमिट? टेट साठीचं मी आता सांगतो तुम्हाला, टेटच्या नंतर बोलू आपण. SC कास्टला पण सेंट्रलची कास्ट लागेल का? एकदा फक्त काय करा माहिती का बाळा, जे काही आपली कॅटेगरी आहे, समजा तुम्ही OBC मध्ये असाल. ओके, OBC मध्ये असेल तर समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये OBC ची कॅटेगरीमध्ये आणखीन कॅटेगरी पडतात, राईट. सेंट्रलला फक्त एकच OBC म्हणून येतं. मग सेम टाईपनं EWS पण महाराष्ट्रामध्ये EWS असतं, सेंट्रलला पण EWS असतं. मग सेंट्रलचं EWS आपण काढतो वेगळं, जसं महाराष्ट्राचं काढतो तसं सेंट्रलचं पण असतं. मग सर हे सेम पद्धतीने SC ST साठी असतं का? येस, डेफिनेटली. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, तुम्ही तहसीलमध्ये जावा, तिथं म्हणा की मला केंद्राच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, मला सेंट्रलचं माझ्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट पाहिजे. एवढं करून घ्या. 8-10 दिवस लागतील. 8-10 दिवसामध्ये तुमचं केंद्राचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाईल. भावांनो बहिणींनो, पहिलं आपलं डॉक्युमेंट क्लिअर ठेवा बरं का. हे लोक लय डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये अग्रेसिव्ह असतात. डॉक्युमेंट यांना हव्या त्या डेटलाच पाहिजे असतात. त्यामुळे ना डॉक्युमेंट्स आपले व्यवस्थित ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. ग्रुप डी ला निगेटिव्ह मार्किंग असतं का? रेल्वेमध्ये मोस्ट ऑफ तरी निगेटिव्ह मार्किंग असतं सगळीकडे. सेंट्रल कास्टचं फॉर्म भरते वेळे
लागेल का? ऑब्विसली फॉर्म भरायच्या आधी तुमच्याकडे सगळं तयार पाहिजे. 12th PCB ग्रुप चालतो, काय टेन्शन नाही. ओके. एक्झाम मंथ कोणता आहे? एक्झाम मंथ आजपासून पुढचे 3-4 महिन्यानंतर डिक्लेअर होईल. ओके. MTS शॉर्टकट मध्ये माहिती सांगा आज संध्याकाळी. अंकुश आज संध्याकाळी. ओके. MTS आज संध्याकाळी लेक्चर आहे. MTS आपण संध्याकाळी बोलूया. ओके. चला, सगळ्यांना क्लिअर झालं का? सगळ्यांना माहिती क्लिअर असेल तर व्हिडिओला खनखन लाईक, 12वी पास पर्यंत व्हिडिओ शेअर आणि तुम्ही स्वतः पण अभ्यास करा. आपल्याला एक पोस्ट काढायचं आहे. ओके. चलो, तर इथं थांबतोय मी. राईट. संध्याकाळी MTSचं 5 वाजता किंवा 4 वाजता लेक्चर लावतो मी. 4 किंवा 5 वाजता, 4लाच लावतो शक्यतो. संध्याकाळी 4 वाजता MTSचं लेक्चर असेल. MTS बद्दलची माहिती संध्याकाळच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शेअर करतो. डन. चला, MTSचं व्हिडिओ दिसला की नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तसंही मी टेलिग्रामला शेअर करतो. आणि सगळ्या रेल्वेच्या पोरांनी आपलं रेल्वेचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. ओके. डन सर, डन डन डन. आणि जिसको तयारी करना है वो ये बैच खन बोल के ज्वाइन कर लो. चला, बाय पोरांनो, बाय 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 मित्रांनो, बाय. अजून काही असतील डाऊट तर कमेंट बॉक्समध्ये टाका.